हॅलो. हॅलो. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत हा. मला अनुभव सांगायचा होता ताई. आहे. सांगा ना ताई, कुठून बोलतं सांगायचंय? मी लातूर जिल्ह्यातून बोलते. बरं बरं. काय अनुभव आला ताई? काही नाही ताई, माझे हा. कसं सांगू मलाच कळत. म्हणजे किती वर्षापासून आहात तुम्ही सेवेत? हे लॉकडाऊन पासून आहे ताई. अच्छा, तेव्हा. अच्छा. हम्म. आणि मग कोणासाठी घेतली होती तुम्ही, सेवा केली? पतीसाठी. अच्छा. काय झालं होतं त्यांचं? त्यांचं काही नाही, 2003 ला माझं लग्न झालं. बरं. हा. लग्न झाल्यावर 1 वर्ष चांगली राहिली, नंतर जे प्यायला चालू केली. अगं बाई. हा हा. चालू केले. मग 2005 ला एक मुलगा झाला. हा हा. नंतर 7 ला एक मुलगी झाली, 9 ला एक मुलगा झाला. हा. असं पेत पेत त्यांचं जास्तच वाढलं ताई. अरे असं प्यायचं की भयानकच प्यायचं. बापरे. हा. ते वडील बी वारले, तिकडला बी आधार नको भाऊ होते 2 पण. हा. फरक आहे ताई. अगं बाई. हा हा हा. मग नंतर मुलं मोठे होत गेले. हो हो. आणि मग? काही असं परिस्थिती व्हायची, घरात कुणालाच राहू द्यायचं नाही. अय्या. संध्याकाळी पिऊन जर आले तर लेकरं जेवलेल्या ताटावरून उठून पळून जायची बाहेर. अय्या. अशी राहायची. म्हणजे त्रास पण देत होते अर्थात. त्रास आपट भयानक त्रास. अरे अरे अरे. सासू सासऱ्याला लपवायचा, मी लपवायची आणि लेकरं बी लपवायचं. त्यांचा गर्दा धिंगाणा कमी झाली की मग घरात यायचं ताई मग आम्ही. सासू सासरे कुठे राहायचे? त्यांना एकच मुलगा आहे. अय्या. म्हणजे तुमच्या बरोबरच राहत होते? हा, माझ्या बरोबर. त्यांना आणि किती टेन्शन ना ताई ते? ताई माझा जन्म खेडेगावात झाला. हा. मुलं पण खेडेगावात. माझी भाषा तेवढं ही नाही बरं ताई. काही भाषेचं काही नसतं. फक्त कसं, ते आपली श्रद्धा, आपलं प्रेम हे महत्वाचं असतं ताई. पण कालही परिस्थिती कठीण काढलं ताई. मग बापरे. 2 बहिणी आहेत. एक माझी बहीण पुण्याला असते. अच्छा अच्छा. हा. स्वामी सेवेत आहे ताई. तिचं मग काय? तिला स्वामी सेवेत आहे तिनं. अरे वा वा. ती पण आहे सेवेत. अच्छा. हा. मग तिनं म्हणली असं असं तू करत जा गं बाई, तारक मंत्राचं पाणी करून देत जा भाऊजीला. मग इथं शेती आहे ताई आम्हाला, 17-18 एकर शेती आहे, गुरं आहेत. अरे वा. हा. मग बघणं नंतर हे हे घरचं कंडिशन बघणं मला होत नसतं लई असं. बरोबर. कसं होणार ना टेन्शन. सकाळी शेताकडे जाऊन दूध काढून यायचं, नंतर येऊन लेकरायचा डब्बा करायचं, घरचं कामावर राहायचं, अजून ताई शेताकडे परत जायचं. बापरे. हा. त्यांनी कसं राहायचे, मग एक बार चालू केलं का महिना त्याच्यामध्ये धुंद राहायचे ताई. अरे बापरे. काय करला लाव, कुठं हाव हे सुद्धा समजायचं नाही. इतका त्रास द्यायचं ताई. त्यांनी घरात आलं का आम्ही बाहेर कुठं बी असं शेत, आमच्या घराच्या पलीकड शेत आहे शेजारी. आणि मग कामाला वगैरे? एवढी परिस्थिती होती. मग कामाला नाही जायचे ते? कामाला काय, शेत भरपूर असल्यामुळे वडील मास्तर शिक्षक होते, रिटायर झाले. हा हा हा. हं, ते बरोबर बरोबर. हा. त्यांना पण लपवायचं, मी सासू सासऱ्याला बी लपवायचं. काही केले, खांडलं केलं, काही झालं, परिस्थिती हेच राहते की ताई. बरोबर बरोबर. मग ताई? मुलगीला पाय करायला. हो. मग हा. नंतर? मग नंतर आमच्या बहिणीनं सांगितली असं असं सेवा कर तू बी, होईल तेवढी तू कर म्हणत हा. गेली. मग काय मग मी केलं तुम्ही सेवा? सेवा घेतली तिनं, योगेश दादाकडे टाकली. हा हा हा. त्यांनी दिले तारक मंत्र करून पाजवा. हा हा हा. हॅलो. हा हा. बोला. आणि काळी मिरी असतात का ताई, हा हा. मिरेन गुळ त्याचा काढा करून पाजवा त्यांना सकाळी अंशापुटी असं म्हणली. किती काळी मिरी घेतल्या? उगा 1-2 काळे मिरे वाटायचे, हा हा. 2-4 आणि त्याच्यामध्ये थोडा गुळ टाकायचं. अच्छा. हा. आणि पार जळू द्यायचं ताई, त्याचा काढा केल्यासाठी. काढा करायचा. अच्छा. हा. म्हणजे 1 ग्लासाचा 1 कप का? हा. 1 हा कपाचं उगा थोडं घोटभर बी झालं तर भरपूर हा झालं. हा हा हा. अंशापुटी त्यांना प्यायला द्यायचं ताई. ती पण केली पण पेत होती ताई. तारक मंत्राचं पाणी दिलेलं का किती जर पिऊन असले ताई त्यांनी, मी असं हात ठेवून म्हणलेलं का मंत्रून देऊ लागलीस का, दे दे म्हणायचं असं. अय्या. हो का? मग हा. असं करत करत ताई आता 4 वर्ष झालं कसलं आहे ते त्यांचं पेनं नाही बघा. अरे वा. रोज जप करतात. 3 माळी जप कव्वा अंघोळ करणार त्यांनी, पण 3 माळी जप केल्याशिवाय राहत नाही ताई. 4 वा वर्ष. वा वा. किती हं. छान हो ताई. मग सासू सासरे आहेत का तुमचे?
ताई चांगले आहेत. माझा मग त्यांना हे सुख बघायला मिळतंय ना म्हणजे. हो हो ताई. आणि 21 किती 12 वर्ष कठीण काढलो बघा. 12 वर्ष हे बाई दिवस. ग, एक तप म्हणजे जवळजवळ. आता माझा मुलगा मोठा आयटी मध्ये आहे. आयटी हो. इंजिनियर. अरे वा. मुलगी बीटेकला लागली आमदार. म्हणजे मुलं चांगली शिकतायत हो ताई तरी. म्हणजे तुळजापूरला लागले. मुलगा एक 12वीला आहे. असं अरे वा 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 वा. 11वीला. खूप छान वाटलं हो ताई ऐकून. असं सगळे जणांनी काढा केला की फरक पडेल. मी त्याच्यामुळं मला अनुभव आलाय. मी इथं गावात बरंच पेणाऱ्या बायला सांगते तुम्ही असं करा ग बाई म्हणून. करतात का त्या? करतात. आणि असं ताई परिस्थिती इतकी आता सगळ्याला माहिती की कुणी हं, पिऊन कुणाचं जर पती पित असले हं. त्यांनी बाया म्हणत असत्या मी राहत नाही आता जाते. तर ती बाया का म्हणतात जाऊन मला हं. विचारी तिनं कशी दिवस काढली तिला विचारून मग तू काय निर्णय घ्यायचे ते घे. किती छान. तिनं दिवस कशी काढली ती. बरोबर बरोबर. इतकी किती छान हो ताई. इतकं पावतात ते. काल आमदा एक आम्ही म्हणजे गाई आहेत आमच्या घरी. हा हा हा. त्या गाईला ताई असं म्हणजे घाट सरप होते गळ्याला. हा हा हा. मला काय माहिती का ताई? हा. आहे का ताई? नाही, बोला बोला ना ते. ते गळ्याला घाट सरप म्हणून होतंय ताई रोग. अच्छा, आजार आहे का तो? गाठ होते गाईला. गाईला होतो. जनावराला गाईला झालं आमच्या. अच्छा. हा. भरपूर डॉक्टर बोलिवलं जाग्यावर. त्यांनी काय म्हणायचे गाई संध्याकाळ पुस्तूर वाचत नाही म्हणायचं त्यांनी. अरे बापरे. हा. मग माझा छोटा मुलगा म्हणजे त्यानं लहानपणापासून केला त्याची मया लागलेली. हा 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 हा. शेवटला विचारला डॉक्टर. त्यानं 10 डॉक्टर बोलून घेतला बघा. सगळे म्हणायचे वाचना गाय. हा. मग मग काय म्हणायचे त्याचे पप्पा काय आहे आता संध्याकाळ पुस्तूर मरते आणि ह्याला पुरावं लागते असं बोलले बघा. आई गो. त्याचं डोसकं जर सरकलं ताई त्यांनी काय म्हणले माणसाच्या सुद्धा पप्पा आधीच गाडी करून ठेवा तुम्ही म्हणलं. बापरे. एक टेम्पो बोलवलं लगे दवाखान्याला घेऊन गेलं ताई. हा. दवाखान्याला घेऊन गेलं तिथं सांगितलं की रासवळ तुम्ही ह्याचं संरक्षण करावं लागेल. बसावं लागेल. रात्रीतून जास्त झालं तर आम्हाला बोलवावं लागेल म्हणून. अरे बापरे. हा. स्वतः बसलं ताई तिथं राहिलं. मग हा मी योगेश दादा कोणत्या सेवा घेतली असं असं गाईला जास्त झाले कसं करावं म्हणून. हा 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 हा. त्या दादानी म्हणले काहीच नाही त्यांना तारक मंत्राचं पाणी. मी म्हणले इथं दवाखान्यात आहे सर म्हणले. हा त्यांनी काही नाही म्हणले तुम्ही हा. कसं करा बसते का त्या जागी जाऊन रोज शिपडत जावा ती पाणी. बरं. हा. तिला आलं का गळ्यात रुद्राक्ष काळ्या दोरात बांधा म्हणजे ताई. म्हणजे अच्छा, रुद्राक्ष आणून काळ्या दोऱ्यात. मग किती रुद्राक्ष? गाय जर इतकी चांगली झाली तर मरण्याच्या दाढीत 15 दिवस त्यानं दवाखान्यात राहून काढलं बघा त्या गाईला. बापरे. कुणी तर म्हणत नव्हतं ही गाय वाचल आणि हिनं बाई नीट ग, होईल. केवढा मोठा पुनर्जन्म मिळाला हो गाईला. मग मला त्यानं का नाही आता इतकं मूर्खत आहे त्या गाईला हात फिरवणं पाणी पाजवणं चारा टाकणं. आई ग, किती लय बघा प्रेम असतं प्राण्यांवर पण ना. लय प्रेम. गाई 2-3 गाई आहेत त्यानं सगळ्या गायला हात फिरवणं टायमावर पाणी चारा अरे वा. घालणं. बघा. शाळेत जाणं सगळं सगळं करते ती. एक किती मोठा छान. मुलगा पुण्याला मुलगी तुळजापूरला लागले काल परवा. तिनं फिरायला गेलती म्हणते तुळजाभवानी. तिनं तर इतकं करते स्वामीचं ताई तिथं तुळजापूरमध्ये नंबर लागलाय तिचा. हॉस्टेलमध्ये रोज 11 वेळेस तारक मंत्राचं पाणी करून रोज रोज न चुकता पिते ती. 11 वेळा. बापरे. मुलगी माझी. वा वा. एवढा वेळ करते हा? ताई ताई खरंच तुम्ही मानलं पाहिजे तुमच्या मुलांना. लय. खूप आणि भाग्यवान काल आहात. परवा तुम्ही ते पापनाशिनीचं मंदिर आहे म्हणून तिथं तुळजाभवानीपाशी. हा हा हा. तिथं फिरायला गेलती म्हणून मुली. अच्छा. हा. मग मुली कसं राहतात कुणी कसं. बरोबर बरोबर. सोबत हिंडलेलं बघून एक वृद्ध आजोबा आले म्हण तिथं ताई. हा हे दोघे बसलत्या म्हणे हिची एक आणि एकीची रूममेट एक. हा तर त्यांनी म्हणले मन बेटा तुम्हाला सांगायला मी हा हा आई वडील कसं ठेवले इथं तुम्हाला हा आणून. हा तुम्ही असं वागू नका छान वागा. हा. म्हणती ताई ती मला स्वामीच भेटले मला हे सांगायला आले. अय्या, किती छान हो ताई. लय असं किती छान वाटतं ना असं ऐकून. आणि मुलं सन्मार्गाला असले ना तर अर्ध युद्ध जिंकल्यासारखं वाटतं ताई.
ताई आमच्या गावात सुद्धा म्हणते तुझं पांग फिटलं बेटा, तू चांगली नाही राहिलीस चांगलं. खरंय खरंय हम्म. असं खरंच. दुसरे येणार असले का ते म्हणते जाऊन तिला विचारून ये तिने कसे दिवस काढले मग तू मर म्हणतात. आता सोडून म्हणणार का मी बरं. मरते मी आता हे असं पिऊन कसं करायला म्हणतात की नाही. हा बरं म्हणतात तिचे सासू सासरे फक्त तिला जाऊन विचार तिनं कशी जगली मग तू मर बाई म्हणते. ग. आणि नणंद वगैरे कोण नाही तुम्हाला? काही दोन आहेत आपण का नाही हे असं होती का नाही तिने कुणाचंच ऐकायचं नाही आमचे पती. आई ग. पण आता सासू सासरे तुम्हाला किती मानत असतील ना? हा सगळेच मानतात ते असं. मग शेवटी बघा कुठेतरी दुःख असेल तिथे पुढे सुख ठेवलेलंच असतं. माझी लेकरं पण छान आहेत असं गावात सुद्धा सगळे म्हणतात कसे तुला हे लेकरं जन्मले रे म्हणतात आमच्या पतीला. आई ग. किती छान किती छान. मी शेअर करते हा ताई. ताई हो. हा श्री स्वामी समर्थ. समजतं. हो.